नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्ही बाजारमध्ये मिळणाऱ्या चटपटीत अशा ऑरेंजने बनलेल्या कँडीज तर फार वेळा खाल्ले असाल. तर आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल अशी ऑरेंज कँडी बनवून दाखवणार आहे, जी व्हिटॅमिन सीने भरपूर आहे आणि या कँडीचा खोकल्यावरती फारच चांगला परिणाम होतो. तर मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही कँडी बनवण्यासाठी मी ते 2 संत्री घेतलेले आहेत. तर सर्वात आधी या ऑरेंजची आपल्याला सगळी साले काढून घ्यायची आहेत आणि ही संत्री आता व्यवस्थित आपल्याला सोलून घ्यायची आहेत. तर आता मी ही संत्री व्यवस्थित इथे सोलून घेतलेली आहे. मग आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 कप साखर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या कँडीना चांगला कलर येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा केसरी फूड कलर घालायचा आहे आणि व्यवस्थित आता हे पाणी आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि हे पाणी आता व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला या साखरेचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर आता इथे साखर आणि पाणी व्यवस्थित उकळले आहे आणि आता हा एक तारी पाक बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि यामध्ये हे जे सगळे संत्रीचे पीसेस आहेत ते ठेवायचे आहेत आणि हे सगळे संत्रीचे पीसेस आता या साखरेच्या पाकामध्ये आपल्याला व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत. तर या सगळ्यांना हे साखरेचा पाक व्यवस्थित लागला पाहिजे. त्यानंतर आपल्याला परत गॅस चालू करायचा आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि हे जे संत्रीचे पीसेस आहेत या पाकामध्ये 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर मी इथे अर्धा कप साखरेची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर हे जे संत्र्याचे पीसेस आहेत ते या साखरेच्या पावडरमध्ये आपल्याला व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत. तर या कँडीना ही पिठी साखर व्यवस्थित लागली पाहिजे. तर अशाच पद्धतीने ही पिठी साखरेमध्ये आपल्याला या सगळ्या कँडी व्यवस्थित घोळून घ्यायच्या आहेत. तर आता इथे ह्या कँडी बनवून तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने या ऑरेंजच्या कँडी बनवून लहान मुलांना खायला देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.